मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे ते संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे। हा महाराष्ट्राचा कल आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी दिली। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार याबाबत निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। दरम्यान आपल्याकडे कुठलाही बी प्लॅन नसल्याचंही सामंत म्हणाले। मुख्यमंत्री पदाबाबत दीपक केसरकरांनी मोठं विधान केलंय। दिल्लीतूनच मुख्यमंत्री पदाचा निर्णय होणार अशी माहिती केसरकरांनी दिली आहे। तर मोदी शाह जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। काही दिवसात नवं सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय। मुख्यमंत्री पदाबाबत महायुतीमध्ये तिढा नसल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे। दिल्लीत दानवेंनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली। मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं दानवेंनी स्पष्ट केलंय। फडणवीसांना सीएम करण्याचा भाजप वरिष्ठांचा निर्णय आहे असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय। देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केलाय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा रणजित नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीसांनी त्याग केला त्यामुळे आता इतरांनी त्याग करावा असं वक्तव्य निंबाळकरांनी केलंय। जनतेचा कौल आमच्या बाजूने लागलाय असंही निंबाळकर म्हणाले। भाजपकडे स्वतःचं बहुमत आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्याचा हक्क भाजपला असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। तर मोदी शाह मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 1-2 दिवसात ठरेल अशी प्रतिक्रिया नरेश मस्केने दिली आहे। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला मान्य आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच भाजपने मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेना कोणता शब्द दिला याबाबत आपल्याला माहिती नसल्याचंही ते म्हणाले। शिवसेनेच्या विधान परिषदेच्या सदस्या भावना गवळींना मंत्रिपद द्या या आशयाचे फलक रिसोडमध्ये लागले आहेत। विधानसभेत भावना गवळींचा विश्वासघात झाला आणि त्या हरल्याचं भावना गवळी समर्थकांनी सांगितलं। वाशिम जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं अशी समर्थकांची मागणी आहे। पुण्यातील पर्वती विधानसभेचे आमदार माधुरी मिसाळ यांचे भावी मंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत। राज्यात मुख्यमंत्रीपद कुणाला याची चर्चा सुरू असतानाच मंत्रिपदासाठी सुद्धा मोर्चे बांधणी सुरू आहे। त्यातच पुण्यात माधुरी मिसाळ यांचे बॅनर पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी कोल्हापुरात अंबाबाईला दंडवत घालण्यात आला। येवती इथले माजी सरपंच सागर जाधव यांनी देवीला दंडवत घातला असून साकडं घातलंय। शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावेत अशी प्रार्थना या कार्यकर्त्यांनी केली आहे। साताऱ्यातील मेढा इथं महिला आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मागणी केली आहे। महिलांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत अशा घोषणा दिल्या। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संभाजीनगरच्या सुपारी हनुमान मंदिरात भाजपकडून महाआरती करण्यात आली। राज्यात महायुतीला फडणवीसांमुळे यश मिळालंय त्यामुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं यावेळेला घालण्यात आलं। चंद्रपुरात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसैनिकांनी होम हवन केलंय। एकनाथ शिंदेंमुळे महायुतीचा विराट विजय झाला त्यामुळे शिवसैनिकांनी देवी महाकाली मंदिरात साकडं घातलं। अहिल्यानगरमध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गणपती मंदिरात आरती केली आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवल्यानं महायुतीला मोठं यश आलं त्यामुळे शिवसैनिकांनी विशाल गणपतीला साकडं घातलंय। नागपुरात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजप महिला मोर्चाकडून गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री व्हावा म्हणून गणरायाला साकडं घालण्यात आलं। दिल्लीत 29 नोव्हेंबरला काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभवाची समीक्षा बैठकीमध्ये केली जाणार आहे। सोबतच संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी रणनीतीवर चर्चा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणामध्ये नवी घडामोड झाली आहे। शरद पवार गटाकडून नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं उल्लंघन केलं तसंच शरद पवारांचा फोटोही वापरला असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं केलाय। मातोश्रीवर पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये काही मतदारसंघांच्या बाहेर वायफाय सारख्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी सापडल्या असल्याचं यावेळेला अंबादास दानवेंनी म्हटलंय। त्यामुळे या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रिया करणार असंही दानवेंनी म्हटलेलं आहे। खासदार संजय राऊतांनी 2.5 वर्ष फॉर्म्युल्यावर प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता म्हणून तेव्हा 2.5 वर्षांचा फॉर्म्युला पाळला नाही असं राऊतांनी म्हटलंय। कोल्हापूरचे माजी आमदार नरसई आडम यांनी राजकारणातून संन्यास घेतलाय। नरसई आडम यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली। यापुढे कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी जाहीर केलंय।
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आडम यांनी हा निर्णय घेतला. मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागला नाही पाहिजे असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. मेजॉरिटी मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री आणि गटनेता ठरवायला वेळ लागतोय म्हणजे काहीतरी घडतंय असाही प्रश्न यावेळेला दानवे यांनी उपस्थित केला. तसंच भाजपला इतरांची जास्त गरज आहे असा टोलाही दानवेंनी लगावला. लाडकी बहीण योजनेच्या नव्या शासन निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टींनी महायुतीवर टीका केली आहे. मतदानापूर्वी सरसकट बहिणींना लाभ दिला, मात्र नव्या निर्णयामुळे केवळ 20 ते 22% बहिणींना याचा लाभ मिळणार आहे असा दुजाभाव नको असं मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं. परळी मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर आरोप केले. मतदारांच्या बोटाला शाही लावून त्यांना मतदान करू दिलं नाही असा आरोप त्यांनी केलाय. गुंड प्रवृत्तीनं हे मतदान झाल्याचं देशमुख यांनी म्हटलंय. भाजप नेते प्रमोद जठार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं कमावलेलं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या साथीनं गमावलं अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ईव्हीएम बाबत सगळ्या पराभूत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसंच बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी पराभव कसा होऊ शकतो असा प्रश्नही आव्हाडांनी उपस्थित केलाय. त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात लढायला हवं असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरची ही जोरदार चर्चा आहे. मराठवाड्यातील 46 मतदारसंघात तब्बल 29 मराठा आमदार निवडून आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं. बीडमध्ये लक्ष्मण हाकेंविरोधात धनगर समाज आक्रमक झालाय. हाकेंनी कुणाची तरी सुपारी घेऊन बोलणं थांबवावं, अन्यथा बीड जिल्ह्यात तुम्हाला येऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजानं केलाय. धनगर समाजाचे नेते भाजप युवा मोर्चा महाराष्ट्राचे सचिव अभिजित शेंडगे यांनी हाकेंचा समाचार घेतलाय. संविधान दिनानिमित्त सागर बंगल्यावर फडणवीसांच्या हस्ते संविधानाच्या प्रतीचं पूजन करण्यात आलं. तसंच संविधानाचं वाचनही करण्यात आलं. वाशीमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान रॅली काढण्यात आली. तसंच बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये संविधान उद्देशिकेचं वाचनही केलंय. त्यानंतर माजी सैनिकांनी बिगुल वाजवून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सामूहिक अभिवादन केलं. अंबरनाथमधील महात्मा गांधी विद्यालयामध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. विद्यालयामध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली, मात्र यावेळी परिसरामध्ये झालेल्या कचऱ्याची पालिकेकडून सफाई करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे विद्यालयाच्या परिसरात कचऱ्याचे ढीग तयार झाले. निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा हरतात तेव्हा ते ईव्हीएम मध्ये छेडछाड झाली असं म्हणतात, मात्र जिंकल्यावर ते काहीच बोलत नाहीत असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय आणि याचिका फेटाळली आहे. दरम्यान ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा आरोप करत याचिकाकर्त्यानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. नवी मुंबई महापालिका प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असते. त्यासाठी 7 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदत दिली होती, परंतु आता 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मुंबईच्या लोअर परळ परिसरातील काही भागात 28 आणि 29 नोव्हेंबरला पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 28 तारखेला रात्री 10 वाजल्यापासून 29 तारखेच्या रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. काही दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. या 22 तासांच्या कालावधीत नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन महानगरपालिकेने केलं. पुण्यातील आरटीओकडून विना हेल्मेट फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाते आहे. हेल्मेट सक्तीनंतर आरटीओकडून सरकारी कार्यालयाबाहेर कडक तपासणी सुरू आहे. 20 ऑक्टोबर पासून 168 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. MSEDCL ची वेबसाईट डाऊन झाली आहे. राज्यामध्ये ऑनलाईन पेमेंट भरण्यास सर्वत्र अडचण येते आहे. वेबसाईटसह ऍप डाऊन असल्यानं विद्युत ग्राहक गोंधळ या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. महिना अखेर असल्यानं बिलं भरण्याची घाई आहे. अनेक ग्राहकांना भुर्दंड पडण्याची शक्यता आहे. कुठल्याही पेमेंट ऍपवरून हे पेमेंट होताना दिसत नाहीये. बदलापुरात रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गाचा स्लॅब तुटल्याचं समोर आलंय. त्यामुळे कधीही रेल्वे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हा मार्ग पूर्व आणि पश्चिमेकडे येण्या जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जाते. चिपळूणमध्ये आमदार शेखर निकम यांचा बॅनर काढल्यामुळे राडा झाला. एका तरुणानं निकम यांचा बॅनर काढला होता. दरम्यान तरुण आणि निकम यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. पोलिसांच्या उपस्थितीत काढलेला बॅनर पुन्हा लावण्यात कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला भाग पाडला. बॅनर पुन्हा लावल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली.
पुण्याच्या उमेदवारांना 1 महिन्याच्या आत निवडणुकीतील खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे। पुण्यातल्या 21 विधानसभेतील 303 उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील 23 डिसेंबरपर्यंत द्यावा लागणार आहे। निवडणूक खर्च निरीक्षकांकडून खर्चाची तपासणी होणार आहे। खर्चाचा अहवाल निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे।